राई टाकली, लसूण टाकली आणि राई जिरा पण टाकला. जिरा नाही, राई आणि लसूण, राई लसूण कढीपत्ता आणि तेल आणि मिरची फ्राय केलेली आहे. आणि ह्या मसाल्यामध्ये काय काय घेतलात? धने, बडीशेप, लसूण, मेथी, धने, बडीशेप, मेथी, लसूण आणि खोबरा असं हे याचं मिश्रण आहे. केल्यानंतर आणि मिरची अशी जरा मस्त पोळून झाली ना नरम तेलामध्ये मसाला टाकायचा. त्याच्यानंतर ते चिंचेचा कोल केलेला आहे तो पाणी टाकायचं आणि गुळ आहे ना, याचं पाणी टाकायचं. नंतर मीठ मिक्स बघा मस्त छान दिसते. आता वरणाला फोडणी द्यायची. कमी करावं थोडासा गॅस आणि मग डाळीला फोडणी द्यायचा. नाही मी तर फोडणी करते आणि त्याच्यात होते ना, म्हणजे पटकन एकदाच उतरायला की भाजी फोडणी नाही करायची. नाही मला 4-5 ते टाकून पडतं. काप घ्यायचं तर कशासाठी टोमॅटो डाळीला फोडणी द्यायला दिलीच नाही आता. नाही, जरा लसूण नाही हटवायचं आहे. ची आपली तयार आहे मस्त झणझणीत. त्यातले मिरच्या आहे का नाही, त्यातले पाकिट बघा घ्यायच्या पाठीमागे आणि बघू दे